चांद्रयान यशस्वी झालं म्हणून जल्लोष करणारे आपण असतात। ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी आमच्या महिला भगिनीने घेतली असेल, पण एका महिला भगिनीने शपथ घेतली म्हणून तुम्हाला तिच्या सामर्थ्याची जर भीती वाटत असेल तर मला परत एकदा सांगायचं, सुरुवातीपासून दादांना ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं, तुमचा हा प्रयत्न जर तसाच असेल की सुरुवातीपासून सुनेत्रा वहिनींना सुद्धा आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू, तर मला तुम्हाला आठवण करून द्यायची, हा महाराष्ट्र जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई, भीमाईच्या लेकींचा आहे आणि म्हणून आमचा हा लढा प्रखर राहील। आम्ही वहिनींमध्ये दादांना पाहतो। अखंड प्रवास करत असताना या माणसाने स्वतःसाठी कधी वेळ दिला, स्वतःच्या आयुष्यासाठी कधी जगला नाही। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिनदुबळ्यांसाठी हा माणूस जिजत राहील। त्याचा सर्व प्रवास आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला आणि म्हणून या कुटुंबासमवेत उभं राहत असतानाच या माऊलीशी पाठीशी उभं राहणं हीच दादांना खरी आदरांजली ठरेल।